गोठवून टाकण्यात यश आलेलं आहे। अमरावती पालिकेमध्ये भाजप राणांना धक्का देणार असं म्हटलं जातंय। तर सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि अजित पवार गटाच्या हालचाली आता अमरावतीत सुरू झाल्यात। बावनकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची फोनवरून चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे। तर अमरावती पालिकेत भाजप सत्ता स्थापनेसंदर्भात राणांना धक्का देणार असं दिसतंय। सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि अजित पवार गटाच्या हालचाली आता सुरू झाल्यात। बावनकुळे प्रफुल्ल पटेल यांची फोनवरून चर्चा देखील झालेली आहे। सर्व वेगवेगळे या ठिकाणी लढले होते। तसंच रवी राणांच्या पक्षाचा भाजपला मोठा फटका देखील बसलेला आहे। भाजप खालोखाल युवा स्वाभिमानीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेत। सत्ता स्थापनेसाठी रवी राणा यांना बोलावलं जाईल अशी अपेक्षा त्यांना आहे। मात्र इथे भाजपच्या वेगळ्या हालचाली सुरू झाल्यात। लातूरमध्ये मात्र काँग्रेसने फार मोठा उलटफेर केलाय। भाजप इथे 22 तर राष्ट्रवादीला 1 जागा या ठिकाणी मिळालेली आहे। काँग्रेस आणि वंचित यांना एकत्रितपणे 47 जागा लातूरमध्ये मिळालेल्या आहेत। विकासरावांबद्दल केलेलं वक्तव्य भाजपला भोवलेलं या ठिकाणी दिसतं। तर सोलापूरमध्ये मात्र भाजप 87 जागांवर सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे 1 आणि 4 अशा 5 जागांवर आघाडीवर, मविया आणि माकप 2 जागांवर आघाडीवर। अहिल्यानगरमध्ये भाजप 25 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 27 सत्ता स्थापन करणार। तर शिंदेना इथे 10 जागा मिळाल्यात। महाविकास आघाडी आणि मनसेला 3 जागा मिळाल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष खासदार मेधा कुलकर्णी जे आहेत ते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। ताई, भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालं आहे, विजयाची पहिली प्रतिक्रिया काय? 2017 सालची आठवण झाली मला। थम्पिंग मेजॉरिटीने पुणेकरांनी बीजेपीला निवडून दिलं होतं। आता सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात बीजेपीला निवडणूक अधिकाऱ्यांनी सरवणकर आता यांना बाहेर काढलेलं आहे। 2 वेळा या ठिकाणी विशाखा राऊत यांच्या संदर्भात मतमोजणी झाली। तिसऱ्यांदा देखील मतमोजणीची मागणी करण्यात येत होती। सरवणकर यांनी इथे केंद्र सोडण्यास नकार दिला होता। अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी सरवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना केंद्रामधून बाहेर काढलेलं आहे। सरवणकर यांचे पुत्र पराभूत झालेले होते। तर विशाखा राऊत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ठाकरेंच्या माजी महापौर विशाखा राऊत यांना या ठिकाणी विजयी घोषित करण्यात आलंय। मनसेचे यशवंत